नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा, मी आज दवाखान्यात गेले होते. 2-3 दिवस झालं माझी दाढ खूप दुखते आहे. आज दाताच्या डॉक्टरकडे गेले होते आणि येताना जायच्या वेळेसच मी शेगडी गॅसची रिपेअर करायला टाकून गेले होते आणि येता येता घेऊन आले. तर याचे जरा गॅसचा प्रॉब्लेम झाला होता, सांगेन मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बघा, आता मुलांचा गोंधळ ऐकायला येतो. मुलं बाहेर खेळत आहेत आणि शिव खेळता खेळता लपायला आला आहे घरामध्ये. कपडे चेंज करून लगेच मी पीठ पण मळून घेतलं आणि चपात्या करत आहे. का इष्टावर होता ना हे तर मी केले होते मगाशी तुम्हाला दाखवलं. माझी दाढ दुखते. ब्रेड भजी करायला सांगतो शिव. आता ब्रेड भजी आता नाही, उद्या. ब्रेड आणून द्यायला कोणी नाही आता बाळा. कोण द्यायचं ब्रेड आणून आता? शिवला खायचे ब्रेड भजी. शिवचा चाललाय कालच्यापासून हट्ट, पण तरी त्याला मी सांगितलं होतं आज करीन. पण मी जरा बाहेर गेले होते, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. मग अशी माझी दाढ खूप दुखायला दवाखान्यात, पण येताना आणायचं विसरले मी. कारण मला सोबत गॅस पण होता, गॅस रिपेअर केला आणि घाईघाईत घरी आलो आम्ही तसंच दवाखान्यात जाऊन. आणि आता शिव तर काय ऐकायला तयार नाही. कसं करायचं ब्रेड भजीचं, त्याला वरण पण नाही केलं. तो म्हणत होता मी चपाती खाणार. म्हणलं आता त्रास तर खूप होत आहे. दुपारचं भात आहे तर वरण करायचं नाही. शिव चपाती खाईल वाटलं मला. आणि अंडी वगैरे आमच्या दोघांसाठी करूयात, अंडा भुर्जी किंवा अंड्याची पोळी वगैरे. तर आता शिव खेळतोय म्हणून शांत गेलाय, पण खेळून आल्यानंतर त्याला तो हट्ट करणार, खूप हट्ट करणार, ब्रेड भजी. तर त्याआधी मी काय करते, त्याच्या डॅडीला फोन करते आणि ब्रेड मागवते. बघू त्याने ब्रेड आणलं तर लगेच त्याला 2-3 ब्रेडची ब्रेड भजी करून देते. मग 1 मिनिटाने पण भेटू, त्यांना फोन करते मी. मम्मा काय काय जेवायला? जेवायला बाळा चपाती, भात, अंड्याची भुर्जी असं आहे आज आपल्याकडे. वरण केलेलं नाही आपण. का सांग बरं, का केलं नाही जरासं? कारण शिवच्या मम्माची दाढ खूप दुखत होती आणि त्यामुळे आम्ही बाहेर दवाखान्याला गेलो होतो आणि गॅसच्या शेगडीचा पण प्रॉब्लेम झाला होता. दोन्हीच्या गॅसच्या शेगडीच्या फ्लेम लो झाल्या होत्या, त्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला. त्यामुळे झटपट आता काय करायचं, तर वरण वगैरे काही केलं नाही मी. दुपारचा भात होता आणि मग आता चपाती करत आहे. तर आता 3 चपात्या झालेल्या आहेत, दाखवते बाळा. आणि थोडंसं अजून वरती पकडायचं मोबाईल, वरती असा. कॅमेरामन आमचा अजून नवीन आहे, थोडंसं पीठ राहिलंय. त्याच्या चपात्या करून लगेच ह्याच तव्यामध्ये अंड्याची पोळी आणि अंड्याची भुर्जी करायची आहे. तर बघा, शिवला मोबाईल पकडायचा किती कंटाळा आलाय. का शिवचा हात दुखायला मला माहित नाही. तर शिव आता खेळून आलाय दमून. आणि शिवला काय पाहिजे आता खायला? ब्रेड भजी. का उद्या केली तर चालत नाही का? का चालत नाही? कारण शिवला कालच खायची होती ब्रेड भजी, पण आज त्याने काल कंट्रोल केलं, कारण कालपासून माझी दाढ दुखत होती. आता शिवच्या डॅडी ब्रेड घेऊन आल्यानंतर मग ब्रेड भजी करूया आपण. चल बाय म्हण सगळ्यांना. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.